एकात्मिक आदिवासी विकास विभाग भामरागड अंतर्गत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच चंद्रपुरात पार पडल्या। या स्पर्धांमध्ये लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसाच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे। या स्पर्धांमध्ये लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसाच्या 92 खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यापैकी 72 विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन करून संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे। तद्वतच 9 प्रकल्पातून भामरागड प्रकल्पाला विजेतेपदाचे प्रथम क्रमांकाचे चषक मिळवून दिले। आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील वैयक्तिक आणि सांघिक खेळ प्रकारात लोकबिरादरीच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले। यामध्ये 100 मीटर ते 3 किलोमीटर धावणे, रिले, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी यांसारख्या मैदानी खेळांसह खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्ये देखील विद्यार्थ्यांनी बाजी मारली। विभागीय क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सूरज दुर्वा आणि रोशनी पुंगाटी यांचा आदिवासी विकास विभागातर्फे सत्कार करण्यात आला असून त्यांना सायकल भेट देण्यात आली। या अभूतपूर्व यशानंतर ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाशभाऊ आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले। तसेच अमरावती या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिगंत आमटे, डॉक्टर अनघा आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।